लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापण्याआधीच तहसीलदार थेट एसीबीच्या जाळ्यात आणि त्यानंतर जे उघड झालं ते पाहून सगळेच हादरले. जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त कुटुंबीय आणि नातेवाईक जमलेले असतानाच त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केला. पैसे घेण्यासाठी तब्बल 8 वेळा लोकेशन बदललं, पण अखेर एसीबीच्या चापल्यात अडकली. कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील घराची झडती घेण्यात आली. या झडतीत 9 तोळे सोनं, 80 ग्राम चांदी, तब्बल 1,08,800 रुपयांची रोकड, 100 इंची टीव्ही, ड्रोन कॅमेरा आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला. तसेच त्यांच्या नावावर रो हाऊस आणि फ्लॅट असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या कारवाईनंतर अंबड परिसरातील वाळू तस्करांनी एक दिवसाचा अघोषित बंद पाळल्याची चर्चा रंगली आहे. या भागात दररोज सुमारे 2,10,00,000 रुपयांची वाळूची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. आता एसीबी कडून विजय चव्हाण यांच्या संपत्ती, गुंतवणूक आणि उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्तेची सखोल चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला फॉलो करा.